आजोबा, हा माठ आणायला आपण ज्या कुंभारवाड्यात गेलेलो ना, तिथे मी संत गोरा कुंभार असं एक फोटोवर लिहिलेलं वाचलं होतं. पण हे संत गोरा कुंभार होते कोण? अरे बाळा, ते सुद्धा खूप मोठे संत होते आणि विठ्ठलाचे परम भक्त होते. पण तुम्ही तर मला त्यांची गोष्ट सांगितलीच नाही. असं होय? ठीक आहे की, आत्ता सांगतो. संत गोरा कुंभार यांचा जन्म मराठवाड्यातील तेरढोकी गावात झाला. ते विठ्ठलाचे खूप मोठे भक्त होते. त्यांच्या पत्नीचे नाव संताई. त्या दोघांना एक लहान मुलगा देखील होता. ते कुंभाराचाच व्यवसाय करत. पण तुला सांगतो बाळा तेजस, त्यांच्या मुखी सतत विठ्ठलाचं नाव असायचं. एके दिवशी काय झालं, गोरा कुंभार विठ्ठल भक्तीत मग्न होऊन मडकी बनवण्यासाठी माती तयार करत असताना त्यांची पत्नी पाणी आणण्यासाठी बाहेर निघाली. तिने मुलाला दोरीने बांधून ठेवलं आणि कुंभारांना म्हणाली, "अव, मी नदीवर चालली पाणी आणायला, बाळावर लक्ष असू द्या." असं म्हणून ती निघून गेली. संत गोरा कुंभार विठ्ठल भक्तीत लीन होऊन माती तोडवत होते. विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल. हे बघून त्यांचं ते लहान मूल वडिलांकडे रांगत रांगत गेलं. काही क्षणातच ते बाळ मातीमध्ये येऊन बसलं. इथे गोरा कुंभार विठ्ठल भक्तीत लीन मग्न होऊन त्यांना कशाचंच भान राहिलं नाही आणि माती तोडवत राहिले. काही वेळाने संताई नदीवरून पाणी घेऊन आली व तिने विचारलं, "अहो, आपलं बाळ कुठे?" परंतु गोरा कुंभार अजून देखील विठ्ठल भक्तीतच मग्न होते, माती तुडवत होते. इतक्यात संताईचं लक्ष गोरा कुंभार तुडवत असलेल्या मातीकडे गेलं. ती माती लालसर झाली होती. तिने मोठ्याने टाहो फोडला आणि ती रडायला लागली. त्या आवाजाने गोरा कुंभार यांचं ध्यान मोडलं. त्यांच्या सारा प्रकार लक्षात आला आणि ते अतिशय दुःखी झाले. "अहो, हे काय केलं तुम्ही? माती तुडवताना आपल्या पायाखाली आपलाच मुलगा आहे याचं भान देखील राहिलं नाही तुम्हाला. तुम्हीच तुमच्या मुलाचा जीव घेतला." तो विठ्ठला, हे काय घडलं रे माझ्या हातून? कसले वडील आहात तुम्ही? असली कसली भक्ती तुमची? तुमच्या भक्तीमुळे माझा मुलगा गेला.